अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. आपुल्या वैभवे शृंगारावे निर्मळे. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. तुका म्हणे जेवी सवे, तुका म्हणे जेवी सवे, प्रेम द्यावे प्रीतीचे. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. गलद्दान गंडम लदृंग खंडम, चलच्चारु शुंडम जगत्रान शुंडम. लसद्दंत कांडम विपद्भंग चंडम, शिवप्रेम पिंडम भजे वक्रतुंडम. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्व संविद्यात्मरूपा देवा तुची गणेशो. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. शिवेकरता निवडलेला भंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबार यांचा असून या भंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय या भंगातून जीवाला जर भगवंताची जर जवळीक साधायची असेल तर काय नेमकं जीवनामध्ये करावं, आणि जर देवाची जवळीक जीवनामध्ये जर साधली तर देव आपल्याला काय देऊ शकतो, अशा उभय स्वरूपाचा विचार या भंगातून महाराज प्रगट करतायत. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव कुरुची धनगरमा श्री गणेश मंदिर भाविक भक्त श्री गणेश जयंतीच्या निमित्ताने हा संपन्न होणारा नामोत्सव हरिभक्तीपरायण माने महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्या नामोत्सवातील आजचा हा सेवेचा योग आहे. थोडासा बदल केलेला आहे. आज तशी पूर्वनियोजित सेवा सहस्त्रबुद्धे महाराजांचे आणि उद्या माझी आहे. बरं, आम्ही दोघांमध्ये बदल केला काही अडचणीमुळे. महाराजांना फोन केला, म्हणलं महाराज आपल्याला वेळ आहे का? आहे म्हटले. काय अडचण नाही? अडचण आहे म्हटलं. हरकत नाही म्हणले, माझ्या जागी तुम्ही करा, तुमच्या जागी मी करू. तेव्हा उद्याचे महाराज आज आहेत आणि आजचे महाराज उद्या आहेत. ज्यांना महाराज माहिती आहे त्यांना काय अडचण नाही. सगळे सहस्त्रबुद्धी मलाच म्हणायचे, हो ज्याला माहिती नाही त्याला. आपल्याला एका बुद्धीचा पत्ता नाही. तेव्हा कुणाच्या मनात गोंधळ होऊ नये म्हणून थोडासा नामोल्लेख करतोय. तेव्हा गणेश जयंतीच्या निमित्ताने हा संपन्न होणारा नामोत्सव त्या भगवंताचा उत्सव आहे. किंबहुना परमार्थाची साधना करत असताना त्या साधनेमध्ये जर काय लागत असेल तर एक भाव लागतो. बरं, परमार्थाची साधना तशी इतर दृष्टीने विचार केला तर फार सोपी आहे. बरं, फार सोपी आहे. प्रपंचाच्या मानाने परमार्थ अतिशय सोपा आहे, अतिशय सोपा. कारण आपल्याला जी ईश्वरदत्त सामुग्री देवाने दिलेली आहे त्या सामुग्रीच्या द्वारे आपल्याला परमार्थाची साधना करता येते.
परमार्थ करण्याकरता बाहेरून काहीही आणावं लागत नाही, काही आणावं लागत नाही. पण प्रपंच करण्याकरता प्रत्येक गोष्ट बाहेरून आणावी लागते, किंबहुना लग्न करण्याकरता दुसऱ्या कुळातली आणावी लागते. पण परमार्थ करण्याकरता बाहेरून काहीही आणावं लागत नाही. देवाने जेवढी सामुग्री दिली, ईश्वर दत्त सामुग्री म्हणतात बरं. आणि त्या ईश्वर दत्त सामुग्रीच्या द्वारे आपल्याला परमार्थाची साधना करता येते. महाराजांनी आधी दिली इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडशी नारायण नाशे जीवपण भवरोग. जेवढं देवाने आम्हा तुम्हाला दिलेलं आहे त्या साधनावरती, त्या सामुग्र्यावरती आपल्याला परमार्थाची साधना करता येते. पण तरीही माणसं परमार्थाची साधना करत नाहीत, किंबहुना बाहेरचं आणून प्रपंच करतात. पण दिलेल्या सामुग्रीमध्ये माणसं परमार्थ करत नाहीत बरं का. एकच अंतःकरणामध्ये भाव नाही. तुकोबांनी वर्णन केले. आज परमार्थामध्ये अशी परिस्थिती का निर्माण झाली? देव मंदला भाव बुडाला काय करू, देव न लगे साठवणीचे रुंदले जागे. परमार्थाची साधना करण्याकरता जरी ईश्वर दत्त सामुग्री आमच्या तुमच्या जवळ जरी असली, तरीही त्याच्याकरता भाव पाहिजे. आणि भाव असेल तर परमार्थाची साधना करता येते. आज तेवढंच आमच्या जवळ नाही, सर्व काही आहे, फक्त भाव नाही आहे. फक्त भाव नाही. कारण महाराजांनी वर्णन केले, भावे विन देव न कळेनी संदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे. जर परमार्थाची साधना करायची असेल, त्यातल्या त्यात देवाची जवळीक जर जीवनामध्ये साधायची असेल, तर आपल्या अंतःकरणामध्ये भाव पाहिजे. आणि तो भाव असेल तर देव आपलासा करता येतो बरं का. तुझा भाव आहे देवा,
तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाय. महाराज म्हणतात सोपा उपाय आहे, फक्त भाव पाहिजे. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ व्हावा आहे देव. नाम देवाची जवळीक साधावी. नवे नवे एक वाक्य मी बोलून गेलो. परमार्थाची जी जी साधना असेल त्या प्रत्येक साधनेच्या मागे अंतःकरणामध्ये भाव पाहिजे. भाव असेल तर परमार्थ पूर्णत्वाला जातो, भाव नसेल तर परमार्थ पूर्णत्वाला जात नाही. कोणी म्हणेल आमच्याकडे आहे आहे म्हणून सांगून चालणार नाही, त्याला मान्य झालं पाहिजे ना. काय माझ्याकडे भाव आहे तोंडाने सांगून चालणार नाही. लक्षात ठेवा, खरंच आपल्या अंतःकरणामध्ये भाव आहे का नाही त्या भगवंताला मान्य झालं पाहिजे. म्हणजे भाव असावा आणि तो त्याला मान्य व्हावा. बरं, शिष्याने सेवा करावी आणि ती गुरुने मान्य करावी. पत्नीने स्वयंपाक करावा आणि तो पतीने मान्य करावा. अवघड आहे बरं का हे, बघताय का? नाईलाजाने जेवावं लागतं. नाईलाजाने जेवावं लागतं आणि आपल्याला मान्य आहे ते सगळंच मिळतं असं काही नाही. आणि जर तक्रार केली तर या काय म्हणतात बघा, जमलं तर बघा, नाही तर चौकातला धाबा बघा. आणि आपण जे करावं आणि ते त्या व्यक्तीला मान्य व्हावं. बरं, ज्ञानोबांनी थोडस वेगळ्या रूपाने वर्णन केले. स्वामीची या मनोभावा न चुकीची हिची परमसेवा येरते पांडवा वाणिज्य करणे. स्वामीच्या मनोभावाला जाणून केलेली सेवा ती स्वीकारली जाते. बरं, तसं परमार्थाची साधना करत असताना क्रिया लहान आहे पण त्या भावामुळं क्रियेला किंमत फार आहे. बरं, जी जी आपण परमार्थामध्ये क्रिया करतो ती सामान्य आहे, सामान्य. पण तीच सामान्य क्रिया जर भावपूर्वक जर केली तर ती क्रिया क्रिया न ठरता तीच भक्ती ठरते. म्हणजे भावामध्ये एवढं सामर्थ्य लक्षात ठेवा. मग असा भाव ज्याच्या जवळ आहे त्याचा परमार्थ लवकर सफल. बरं का, भाव ज्याचे गाठी
भाव ज्याचे गाठी असं महाराजांनी वर्णन केलं नाही. धन ज्याचे गाठी, ज्याच्याजवळ पैसा आहे त्याचं वर्णन केलेलं नाही, लक्षात ठेवा. ज्याच्याजवळ भाव आहे त्याचं वर्णन केले. भाव ज्याचे गाठी त्याशी, त्यालाच परमार्थामध्ये फल प्राप्त होत. भाव नसेल तर फल प्राप्त होत नाही. मग भाव लागतो. मग तो भाव असावा कुठे? आत असावा का बाहेर असावा? बाहेरचा कळतो लोकाला आणि आतला देवाला कळतो. बरं, जाता जाता एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे. आज त्या परमार्थाच्या साधनेकडे जर पाहिलं तर बहिरंगपणा वाढलेला आहे. बरं, बहिरंगपणा वाढलेला आहे. आणि बहिरंगपणाला शास्त्रामध्ये दांभिकता म्हणतात. दांभिक परमार्थाने समाजाला भुलवता येत, पण देव भुलत नाही. बरं, देव भुलत नाही. तुम्ही आज समाजाचं चित्र पहा, आपल्याला त्याचा अनुभव येईल. त्यातल्या त्यात सप्ते करणाऱ्याला याचा अनुभव जास्त. सत्य करणाऱ्याला याचा अनुभव ज्यादा. पण आज परमार्थाच्या नावाखाली दांभिकपणा फार वाढलेला आहे. महाराजांना सांगायचा, हा दांभिकपणा देवाजवळ चालत नाही. देवाजवळ चालत नाही. अगदी मराठी सांगायचं म्हणजे बनवा बनवी, देवाजवळ चालत नाही. बाहेर चालतं. 55 वर्षाचा 65 वर्ष करता येतं, 65चा 75 करता येतं. अशा अनेक गोष्टीचा बाहेर आपल्याला लोकाला फसवता येतं, पण देवाला फसवता येत नाही. म्हणून तुकोबारांनी देवाजवळ प्रार्थना केली, देवा खरंच देवा, आमच्याकडून तुला जर सेवा घ्यायची असेल तर शुद्ध सेवा घे. तुका म्हणे नको वरपंग देवा,
घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. वरपंग, वर एक आणि आत एक. सेवा देवा अशी आमच्या जीवनामध्ये सेवा तू घडू देऊच नको. नको वरपंग देवा. का तर त्याचं कारण माहितीये तुकोबारांना. देव अंतःकरणातलं जाणतो बर का. देव अंतःकरणातला जाणतो. कोणाच्या अंतःकरणामध्ये काय आहे हे देवाला कळतं, न सांगता कळतं. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. विश्वी विश्वंभर परिहारचे न लगे. मग तुकोबारा म्हणता देवा खरंच मी तुझ्याकडे आला असतो देवा, पण काही लपवता येत नाही तुझ्याजवळ. प्रभातीची वाटे तुमच्या यावे दर्शना. येते नचले चोरी उरली राहे वासना. देवा तुझ्याजवळ काही लपवता येत नाही बरं, काही लपवता येत नाही. कारण तो सर्वांच्या अंतःकरणातला जाणणार आहे. का तो अंतःकरणामध्येच राहतो. तो कुठं राहतो? अंतःकरणातच राहतो बर का. अंतरीचे बीज जाणे कळवळा. व्यापक सकळा ब्रह्मांडाचा. आणि हा भाव मनी मानशी घेऊन तुकोबारा या समाजाला सांगतात. जर देवाची भक्ती करायची असेल तर देवाला भाव लागतो. आणि तो भाव आहे की नाही तो देव जाणतो बर का. देव जाणतो. त्याला सांगावं लागत नाही. सांगावं लागत नाही. आजही सर्व जीवांनी विचार करा. तुम्ही कुठेही जा, मंदिरात जा, कुठल्या समारंभाला जा, कुणाच्या घरात जा, सप्ताहात जा, कुणाच्या मनात काय चाललेलं आहे हे देव जाणतो. देव जाणतो. बाकी कोणीही जाणू शकत नाही. तुम्ही शेजाऱ्याच्या जवळ बसून शेजाऱ्याचं वाईट चिंतन करता का चांगलं चिंतन करता हे शेजाऱ्याला कळत नाही. पण सर्वांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे मात्र देव जाणतो. म्हणून शास्त्रामध्ये विचार मांडलेला आहे. फार काही आपल्याला चांगलं ठेवताल तर ठेवू नका. प्रत्येकाने आपली मन चांगली ठेवा. मन प्रत्येकाने आपली मन चांगली ठेवा. आमचं वरपंग चांगलं आहे पण आतलं मन मात्र. मी जाता जाता माता वर्गांना प्रश्न विचारतो. बैठक रूम स्वच्छ असावी का किचन रूम स्वच्छ असावी? आमची बैठक स्वच्छ असते पण किचन चांगलं नसते बरं का. सगळी घाण तिथंच. म्हणजे लोकाला आल्यानंतर यांना वाटावं यांची बैठक फार चांगली आहे, आतलं किचन बघायला कोणी येत नाही बरं का. आता ते राहिलं नाही. काल बदललाय. कालाय तस्मै नमः. मी एकदा या इचलकरंजीमध्ये मला आमचे 2 नंबरचे दाजी मुलगी पाहण्याकरता आले. त्या मुलीच्या बापाने विचारलं तुमच्या घरात फरशी आहे का? तुमच्या घरात किचन ओटा आहे का? मी 28 वर्षापूर्वीची गोष्ट सांगालोय बरं. आणि तो मुलीचा बाप आला घर बघायला. त्यानं घर बघितलं, फरशी आहे का? आमचं घर सारवायचं. आत स्वयंपाकघरा गेला, चूल बघितली. म्हणजे आमच्या मुलीला सारवता येत नाही, आमच्या मुलीला चुलीवरती स्वयंपाक करता येत नाही. मी कशा करता सांगालोय? माझं चरित्र तुम्हाला सांगालो नाही. हा, पूर्वी किचन रूमही पाहिलं जातं, आता फक्त मुलगीच पाहतात, आतलं काहीच पाहत नाहीत बरं का.
हा, मी पुढचं बोलत नाही, कीर्तनाची मर्यादा आहे. फक्त मुलगीच पाहतात, ती काय करते, काय वातावरण काय, तिचं जीवन कसं आहे, कशाचा माणसं विचार करत नाहीत बरं, आणि स्वीकारतात. देवाचं उलट आहे. देव बहिरंगाचा काहीच विचार करत नाही, फक्त अंतरंगाचा विचार करतो आणि स्वीकारतो. देव बोलले अर्जुना आम्ही भावाचे पाहुणे भुके भलतेया. आम्ही भावाचे पाहुणे, भलते सलते कोणी असो, कुठल्या जातीचा वर्णाचा देण्या घेण्याचा काही संबंधच नाहीये. फक्त ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव आहे आम्ही त्याचाच स्वीकार करतो बरं का. बाकी आम्ही कशाचाच विचार करत नाही. थोडा प्रेमाचा भुकेला, थोडा प्रेमाचा भुकेला, थोडा प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा पाथोर भावाचा भुकेला. फक्त त्या भगवंताला प्रेम नाम भाव पाहिजे. मग त्या भगवंताची जवळीक साधण्याकरता क्रिया तर करावीच लागते.
पण ती क्रिया करत असताना त्या क्रियेच्या माग अंतःकरणामध्ये भाव पाहिजे. भगवंतानी विस्ताराने त्याचं वर्णन केलेलं आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तोपहृतमश्नामि प्रेतात्मनः. मग निश्चिम भाव उल्लाशे मजार पावयाची निमिषे फळ एकावडे तैशे भलतयाचे हो. निश्चिम भाव उल्लाशे. आणि असा भाव कोणाच्या अंतःकरणामध्ये तो परमात्मा पाहत असतो. जी वस्तू जी क्रिया आपण करतो ती करत असताना देव एवढंच जाणतो याच्या जोडीला भाव आहे का, याच्या जोडीला भाव आहे का. आम्ही सुद्धा असं बघतो नारळाच्या जोडीला पाकिट आहे का. नारळ देताना आम्ही नारळ बघत नाही, त्याच्या जोडीला काय आहे का, त्याच्या जोडीला काय आहे का. आमंत्रण दिलं जातं. आमंत्रण या सौभाग्यवतींना हळदी कुंकवाचं आमंत्रण असतं. मग त्या आमंत्रणाला गेल्यानंतर ते बघतात आमंत्रणाला गेल्यानंतर ओटी आहे का. नुसतं जेवण्यावरती समाधान होत नाही, त्याला जोडीला काहीतरी लागतं. तसं भगवंताला आपण जे जे अर्पण करणार आहे ते अर्पण करत असताना परमात्मा काय अर्पण करतो हे पाहत नाही बरं का. आणि त्याला पाहायची गरजच नाही, त्याला पाहायची गरज नाही. जे जे देवाला अर्पण करणार आहे ते अर्पण करण्याच्या माग त्याच्या बरोबरीला अंतःकरणामध्ये भाव आहे का. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. सक्का चुलत भाऊ नव्हे बर का. लोक विचारतात मला तुमच्याबरोबर कोण आले का. आम्ही सांगतो सक्का भाऊ आलाय, चुलत भाऊ आलाय. पाहे इथं भाऊ म्हणजे व्यवहारातला नव्हे बर का. पाहे जोडी भावाची. जे देवाला आपण अर्पण करणार आहे त्या अर्पण करत असताना वस्तू बाहेरून आहे. वस्तू जी अर्पण करायची आहे ती बाहेरून आहे, पण त्या वस्तू बरोबर अंतःकरणात असलेला भाव देवाला अर्पण करायचा आहे. वस्तू अर्पण करणं म्हणजे भक्ती नव्हे. वस्तू अर्पण करणं म्हणजे भक्ती नव्हे. त्या वस्तू बरोबर त्या वस्तूविषयी असलेला अंतःकरणातला भाव देवाला अर्पण करणं हीच भक्ती आहे. म्हणून सांगावं लागलं हेची थोर भक्ती
थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, माया नाम प्रेम भाव हाच फक्त देवाला आवडतो बर. म्हणून त्या देवाची जवळीक जर साधायची असेल तर तुकोबाराय म्हणतात त्याला काही ना काहीतरी अर्पण करावं लागतं. पण ते अर्पण करत असताना काय अर्पण करतो परमात्मा कधीही पाहत नाही. त्या अर्पण करण्याच्या माग अंतःकरणामध्ये काय भाव आहे हेच फक्त तो पाहतो, बाकी तो काही पाहत नाही. ब्रह्मलीन श्री गुरु साखरे महाराज सांगत असत. आज 11 दिवस झाले महाराज ब्रह्मलीन झाले. ते नेहमी सांगायचे महाराज, पुजारी देवाजवळ बसलेला असतो आणि भक्त त्या भगवंताच्या दर्शनाला येत असतात. मग तो भक्त काही ना काहीतरी त्या भगवंताच्या दर्शनाला येत असताना घेऊन येतो. ज्यावेळी तो भक्त देवाच्या जवळ येतो, देवाच्या जवळ येत असताना पुजाराचं लक्ष भक्ताच्या हाताकडे असतं, ह्याने काय आणलंय काय. आणि ज्या देवाकडे हा भक्त जातो त्याचं लक्ष असतं याच्या अंतःकरणामध्ये, याच्या अंतःकरणात भाव आहे का. म्हणजे पुजारी ज्यावेळी त्या भक्त ज्यावेळी देवाचं दर्शन घेतो, दर्शन घेत असताना हा काय ठेवतो का, यानं काय आणलंय का. कुणाचं लक्ष, पुजाऱ्याचं. पण देवाचं लक्ष मात्र त्याच्या हाताकडे नसतं बरं का. हा येत असताना माझ्याकडे भावपूर्वक आलेला आहे का, यानं काय आणलं, हा काय ठेवतो हे परमात्मा कधीच पाहत नाही.
फक्त याच्या अंतःकरणामध्ये भाव आहे का एवढंच परमात्मा पाहतो, बाकी काही पाहत नाही. म्हणून इथं देव वर्णन करतात. देवाचं म्हणणं तुकोबरांनी प्रकट केले. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. जी आपण वस्तू देवाला अर्पण करणार आहे त्या वस्तू बरोबर याच्या अंतःकरणामध्ये भाव आहे का हे देव जाणत असतो, देव पाहत असतो बरं का. पाहे जोडी भावाची. जी क्रिया करतो त्या क्रियेच्या जोडीला याच्या अंतःकरणामध्ये भाव आहे का. जर तो अंतःकरणामध्ये जर भाव नसेल तर त्याला काय म्हटले हो. नाथ महाराजांनी फार सुंदर वर्णन केले. प्रेमावीन भजन नाकावीन मोती अर्थावीन पोती वाचू नये. नाक फोटो काढण्यासारखं आहे. त्याच नाकाला नथ शोभते. नथ किमतीवान आहे पण नाकाचा पत्ताच नाही आहे. नथीला किंमत नाही, लक्षात ठेवा. जी नथ नाकामध्ये घातली जाते त्या नथीची किंमत कधी नाक असेल तर. तसं आपण जी परमार्थाची साधना करतो, जी भक्ती करतो, जी क्रिया करतो तिथं भाव असेल तर. भाव नसेल तर ती क्रिया ठरते, भक्ती ठरत नाही. म्हणून त्या भगवंताची जर जीवनामध्ये जवळीक साधायची असेल तर फक्त त्या देवाला भाव अर्पण करा, बाकी त्याला काही द्यावं लागत नाही. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारशे वित्त. झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाता हातगा. देवा कारणे भाव तस्मात वर्णन केले. फक्त देवा करता भाव लागतो. द्यावे न लगे फारशे वित्त, त्याला काय द्यावं लागत नाही. फक्त भावाची कारण, भावाची कारण. एक भावच देवाला लागतो आणि तो भाव आहे की नाही तो परमात्मा जाणतो. आपण आहे म्हणून चालणार नाही. खरंच आपल्या अंतःकरणामध्ये भाव आहे की नाही तो जाणतो. आपण त्याला सांगायची गरज नाही. आपण जी वस्तू अर्पण केलेली आहे ती भावपूर्वक अर्पण केली तर तो स्वीकार करतो, नंतर तो त्याचा स्वीकार करीत नाही. का तो अंतरंगातलं जाणतो किंबहुना अंतःकरणातलं जाणतो. तुकोबांना वाटलं हे समाजाला सांगावं. आज परमार्थ करत असताना तो दांभिक स्वरूपाचा परमार्थ आपल्या जीवनामध्ये घडू नये. आणि दांभिक स्वरूपाचा केलेला परमार्थ हा वाया जातो, वाया जातो. आणि तो केलेला वाया जाऊ नये आधीच परमार्थ करणाऱ्यांची संख्या कमी. आणि त्या जर तुम्ही जर त्याच्यामध्ये जर दांभिकतेचा परमार्थ केला तर केलेला सगळा खटाटोप वाया. लक्षात ठेवा, वायाच आहे. आपल्याकडे एक उत्सव केला जातो. कधी तो हिंदू आणि मुस्लिम या दोघांनी मिळून केला जातो. आणि त्या उत्सवामध्ये एक डोलारी तयार करतात. डोलारी विळू बेटापासून ते तयार करून त्याला रंगी बेरंगी कागद लावतात. ते उंच केलं जातं. त्या उंची करण्यामध्ये प्रत्येकाची स्पर्धा असते. कुणाचा उंच डोलारा. एवढा तो एकापेक्षा एक उंच करतात. एकापेक्षा रंगी बेरंगी कागद लावून ते आकर्षक करतात. बर एवढे ते डोलारे केले जातात, एवढे रंगी बेरंगी त्याच्याकरता
कागद वापरले जातात. पाहणाऱ्यांची गर्दी डोलारे पाहण्याकरता असतात, पण डोलारा पाहिला तर आतून इथून तुम्ही पोकळत आत काही नसते. आत काय जसा डोलारा वरून दिसायला चांगला आहे पण आत काहीच नाही, तशी भक्तीची अवस्था आहे डोलाऱ्यासारखी. भक्तीची अवस्था कशी आहे? डोलाऱ्यासारखी. वरून रंगीबेरंगी आहे, आत काहीच नाहीये, भावच नाहीये. आणि ती नसेल तर ती भक्ती ठरत नाही. म्हणून इथं तुकोबाराय म्हणतात, ती भक्ती करत असताना, ती क्रिया करत असताना तो परमात्मा एवढाच विचार करतो, पाहे जोडी भावाची. आणि अशी भावपूर्वक एखादी वस्तू जर देवाला अर्पण केली तर परमात्मा त्याचा स्वीकार करतो. आणि परमात्म्याने त्या भावपूर्वक वस्तूचा जर जीवनामध्ये स्वीकार केला तर तुकोबाराय म्हणतात, ज्याने देवाला भावपूर्वक ही वस्तू अर्पण केली त्या देवामध्ये आणि त्याच्यामध्ये नातं निर्माण होतं. कोणतं नातं निर्माण होतं? देव भक्ताचं. आणि त्याच नात्याला व्यवहारामध्ये काय म्हणतात? सोयरा म्हणतात. ते महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा,
देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा 3 वेळा शब्द वापरला आहे. त्रिवार सत्य आहे बरं काय. निश्चयानं तुकोबराय सांगतात एकच गोष्ट 3 वेळा वापरली जाते तेव्हा सत्यत्व सांगण्याकरता त्याचं बरं. तुकोबराय म्हणतात केवळ एका भावनेने देव आपलासा करता येतो, त्याची जवळीक साधता येते. सोयरा या शब्दाचा अर्थ आप्त, देवाशी नातं जोडावं माणसाने बरं. जगाशी नातं जोडावं का देवाशी जोडावं? देवाशी नातं जोडलं तर देव सखा जरी, देव जर सखा झाला ना जग कृपा करत. आमचं उलट आहे, आम्ही जगाला नातं करण्याचा प्रयत्न करतो पण देवाची कृपाच नाही आपल्याला. देवाला दूर ठेवलंय. देवाशी नातं जोडावं, देवाला आप्त करावं, बाकी कोणाला आप्त करून लक्षात ठेवा. आम्ही देव सोडून बाकी सगळ्यांना म्हणतो महाराज आमचे ना मुख्यमंत्र्यापर्यंत संबंध आहे. चांगली गोष्ट आहे, येईल कुठेतरी उपयोगाला व्यवहारात. पण देवाशी जर नातं असेल तर आपल्या आयुष्यामध्ये कुठलाच प्रतिबंध राहणार नाही बरं का. तुकोबारांनी वर्णन केले ज्यांनी देवाशी नातं जोडलं त्यांना यम सुद्धा नतमस्तक होतो बरं का. यम धर्म वाट पाहे निरंतर, जोडोनिया कर तिष्ठ तसे. देवाशी नातं जोडण्याने यम सुद्धा नतमस्तक होतो, लक्षात ठेवा. देव आपला सोयरा झाला पाहिजे आणि तो केवळ भावाने करता येतो, बाकी काही लागत नाही बरं. बाकी काही लागत नाही. एक अंतःकरणामध्ये जर भाव धारण केला तर त्या भावाच्या संबंधाने महाराज म्हणतात त्या देवाला आप्त करता येतं. हे मी तुम्हाला निश्चयानं सांगतो. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा 3 वेळा याला शास्त्रामध्ये विप्सा म्हणतात. विप्सा एक आदरार्थी विप्सा, एक निश्चयार्थी विप्सा आणि एक सफल अर्थाची विप्सा. एखाद्याला जर आपण काही काम दिलं, सांगितलं पंगत बसलेले आहे आणि पंगत बसल्यानंतर त्याला सांगितलं तू एकच काम करायचं, सगळी जीवन उठायच्या आधी सर्वांना सूचना द्यायची कोणी पत्रावळी उचलू नका. आणि सगळी उठली की सर्वांच्या पत्रावळ्या तूच उचलायच्या एकट्याने बरं. पंगत झाली, माणसं उठली, त्याला सांगितलं होतं काम, त्याला विचारलं का हो, ते म्हणतोय पान आणि पान उचललंय म्हणतोय. काय म्हणतोय ते? पान आणि पान उचललंय म्हणजे मी काही शिल्लक ठेवलेलं नाही, पूर्ण केलंय. एकच शब्द 2 वेळा वापरला जातो, पान आणि पान. पत्रावळी आणि पत्रावळी मी उचललेली आहे, काही शिल्लक ठेवलेलं नाही, आता दुसरी पंगत बसायला का हरकत नाही, म्हणजे पूर्ण केलंय हे सांगण्याकरता एकच शब्द 2 वेळा वापरला जातो, पान आणि पान उचललं, पूर्ण केलं बरं. पूर्ण अर्थाची विप्सा आहे. आपल्याकडे कोणीही
अतिथी आला तर त्या अतिथीचा आदर करण्याकरता शब्द वापरला जातो. काय वापरला जातो? या बसा बसा. ही आदरार्थी उपसा आहे. या बसा बसा. एकच शब्द 2 वेळा वापरला जातो. आदराने वापरला जातो. ही आदरार्थी आहे. आणि तिसरी उपसा आहे निश्चयार्थी. आम्हाला लोक विचारतात, महाराज तारीख दिली पक्की बर का? आम्ही म्हणलो नक्की येणार म्हणजे येणार. पुढं मागचं पुढं होईल पण येणार. येणार म्हणजे येणार म्हणजे काय? निश्चय. तसं इथं तुकोबाऱ्या सांगतात, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. ज्याच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी भाव आहे त्याचा देव हा आप्त होणारच. त्याचाच देव आप्त होतो. किंबहुना त्याला जर आप्त करायचं असेल तर याच जन्मामध्ये करता येतं, बाकी कुठेही करता येत नाही. देव तो सोयरा करी आता, देव तो सोयरा. तुम्हाला ती सवय झाला. आमची 3 उत्तर निवपर्यंत स्वर टिकत नाही बरं का. ती तुम्हाला सवय आहे. 3 उत्तर निव तुमचा स्वर टिकतोय. आम्ही दुसऱ्या उत्तरणीलाच आमचा स्वर घायला येतोय. सवयीचा परिणाम. देव तो सोयरा करी आता. काही विशेषत्व आहे बरं. भजन करत असताना भजनाचा आनंद जर घ्यायचा असेल तर ओढून केलं पाहिजे भजन. टाळ वाजवणाने त्या मनाची ओढून आणि पकवाज वाजवणं तेवढं, नाहीतर ते हलगी वाजवल्यासारखं चालून उपयोग नाही. भजनाचा आनंद घ्यायचा असेल तर ते ओढूनच वाजवलं पाहिजे. तो आपल्याला आनंद अधिक मिळतो. तिथं महाराज वर्णन करतात, देव तो सोयरा करी आता. त्या सोयरा नाम आप्त सर्वांना करता येतो. देव सोयरा दिनाचा. प्रत्येक जीवाला त्या देवाला आप्त करता येतं, देवाला आपलंस करता येतं, देवाची जवळीक साधता येते. देव भक्ताचं नातं निर्माण होतं केवळ एक भावाच्या संबंधाने. केवळ भावाच्या संबंधाने. आणि असा भाव ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे त्या भावाचा परिणाम तुकोबाराय म्हणतात, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. भाव हा पक्का आहे.
त्याच्यामध्ये चढ उतार नाहीत बर का. व्यापारातला भाव चढ उतार आहे. तुम्ही जर टमाटे लावले तर सारखाच टमाट्याला भाव मिळत नाही. कधी चढ असतो, कधी उतार असतो, कधी उतार असतो, कधी चढ असतो बर का. म्हणजे व्यवहारामध्ये जो भाव मानला जातो त्याला चढ उतार आहे. आणि भगवंताच्या संबंधाने निर्माण होणार आहे त्या चढही नाही आणि त्यावर उतार नाही, जसाच्या तसा राहतो बर का. आणि त्या भावाचा परिणाम देवाशी जे नातं निर्माण होतं ते काही कालापुरतं नाही बर का, कायमचं नातं निर्माण होतं. देव भक्ताचं नातं हे एका भावेतून एकदा प्रेमातून ते निर्माण होतं आणि ते पक्क निर्माण होतं. म्हणून तुकोबराय इथं सांगतात, निश्चयाने सांगतात. म्हणून त्याकरता शब्द वापरला, त्रिवार शब्द वापरला. मुकुनी म्हणेल ठीक आहे, एक भावाच्या संबंधाने देवाशी जवळीक साधता येते, देवभक्ताचं नातं निर्माण होतं. देवभक्ताचं नातं निर्माण झाल्यानंतर देव काय देतो, जे आपल्याकडे नाही ते देतो. जे आपल्याला हवा आहे ते देतो का आपल्याकडे नाही ते देतो. हवा आहे ते नाही, आम्हाला पोटाला काहीच नाही. आम्हाला वाटतंय देवाने देवा तुझी भक्ती केल्यानंतर आमच्या वंशाला देवा दे, असलं काही देव देत नाही. आपल्याला हवाय ते देत नाही, जे आपल्याला जीवनामध्ये नाही ते देतो. आपल्या जीवनामध्ये काही नाही, वैराग्य नाही आपल्या जीवनामध्ये. म्हणून त्याचे जे देवाकडे जे वैभव आहे तेच वैभव देव भक्ताला देतो. लक्षात ठेवा, आपुल्या वैभवे शृंगारावे निर्मळे, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. काय सर्वांनी काय वाजवा. ते बिचारी जीव तोडून वाजवत आहेत, तुम्ही काय घशाला ताणच देत नाही. अजिबात तोंड उघडत नाही. तुम्हाला घरातल्या लोकांनी सांगितलं कीर्तनाला जा पण तोंड उघडू नका, एखादा डास तोंडात जाईल. पण नंतर तुम्हाला उघडावंच लागणार आहे, त्याशिवाय घास तोंडात जाणार नाही. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. इथं जीवा करता दिन शब्द वापरलाय. दिन या शब्दाचा अर्थ तो पारतंत्र्यामध्ये राहणार. अशा सर्व जीवांना देवाचं जवळीकपण साधता येतं हे निश्चयानं सांगतात. केवळ एक भावाने देवाविषयी अंतःकरणामध्ये भाव धारण करण्याने आपल्याला देवाची जवळीक साधता येते, देवाला आप्त करता येतं. आणि एकदा देव जर आपला आप्त झाला तर महाराज म्हणतात तो देव आपल्याला आपलं वैभव देतो, आपला ऐश्वर्य देतो. बरं, व्यवहारामध्ये आपल्याला माहित आहे, स्त्रीने एखाद्या पुरुषाला वरलं पती म्हणून, पती म्हणून वरल्यानंतर सगळे अधिकार कोणाला येतात, तो पत्नीला येतात. तुम्ही जर वर्गणी मागायला गेला तर ते म्हणतोय तिला विचारायला पाहिजे. म्हणजे वर्गणी देत असताना सुद्धा तिच्या सत्तेनच बरं. ज्या दिवशी तुम्ही त्याचा अंगीकार केला त्या दिवशी त्याने आपल्या किल्ल्या कोणाला दिल्या. जर व्यवहारामध्ये हे जर घडू शकतं तर परमार्थात का घडू शकणार नाही. ज्या देवाला आपण आप्त केलं,
देवाला आप्त केल्यानंतर देव आपलं वैभव त्या भक्ताला देतो बर का. काय देवाचं वैभव आहे, काय ऐश्वर आहे, ऐका यश श्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवरे वसती जेत म्हणून तो भगवंतो. हे देवाचं ऐश्वर्य आहे आणि हे देव कोणाला देतो, भक्ताला देतो. कसं देतो याच्याकरता नेवबाऱ्यांचा अभंग आहे पहा. नेवबाऱ्यांचा अभंग आहे, कोणत्या कोणत्या भक्ताला देवाने काय काय दिलं. म्हणजे देव आपलं वैभव आपलं ऐश्वर्य त्या भक्ताला देतो बर का. म्हणजे देवाचा आप्त झाल्यानंतर व्यवहारातलं ऐश्वर्य वेगळं, व्यवहारातलं ऐश्वर्य वेगळं आणि परमार्थातलं ऐश्वर्य वेगळं. आणि परमार्थातलं खरं ऐश्वर्य जर काय असेल तर वैराग्य आहे. जर आपल्याला खरंच विवेकातून निर्माण झालेलं वैराग्य जर परमार्थामध्ये जर प्राप्त झालं तर समजावं देवाची आपल्यावरती कृपा झाली. तया सर्वात्मका ईश्वरा सोकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा तोषा लागे म्हणून ती पूजे रिजलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देई जे पसाय तया. जर वैराग्य जर प्राप्त झालं तर समजावं देवाची कृपा झाली. देवाच्या कृपेशिवाय वैराग्य प्राप्त होत नाही. आणि हे परमार्थातलं ऐश्वर्य लक्षात ठेवा. परमार्थातलं ऐश्वर्य आहे. प्रपंच सुद्धा समाधानाने जर करायचं असेल तर वैराग्यच लागतं. वैराग्य असल्याशिवाय समाधानाने प्रपंचही करता येत नाही. आमचा प्रपंच वकवकल्यासारखा आहे का, वैराग्याचा अभाव आहे. ते बाजारात मिळत नाही आणि माणसं देवाकडे येत नाही, तशी भक्ती करत नाही. म्हणून त्या देवाची जर भक्ती जीवनामध्ये केली, त्याचा जर आपण आप्त झालो तर तो आपलं वैभव त्या भक्ताला देतो. आपुल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे. शुद्ध बर का, शुद्ध भावाने तो परमात्मा त्या भक्ताला देतो. महाराज म्हणतात तेवढंच नाही, आपलं ऐश्वर्य तर देतो पण त्या भक्ताला जवळ करतो. किती जवळ करतो, महाराज म्हणतात त्याला जवळ घेतो आणि त्याच्या बरोबर जेवी सवे. कोणाच्या सवे, भक्ताच्या सवे. म्हणजे त्या भावातून त्या भक्तीतून देवाची एवढी जवळीक साधली जाते, एवढी जवळीक साधली जाते. देव आपल्याला जवळ घेतो आणि देवच आपल्याला खाऊ घालतो. बरं, नुसतं खाऊ घालत नाही. तुकोबाराय म्हणतात प्रेमाने तुका म्हणे जेवी सवे. तुका म्हणे जेवी सवे. प्रेम द्यावे प्रेम द्यावे प्रेम द्यावे प्रीतीचे. देव दोया देव दोयरा. देव दोयरा देव दोयरा. देव दोयरा देव दोयरा. तुका म्हणे जेवी सवे.
त्या देवाची जवळीक साधल्यानंतर महाराज म्हणतात आपल्या बरोबर तो परमात्मा जेवतो आणि ते जेवत असताना ते जेवण्याकरता जे प्रेम लागतं ते प्रेमच परमात्मा आपल्याला देतो बरं का. म्हणजे देव काय काय देतो, ऐश्वर्य तर देतोच, पण देव आपल्याला प्रेम सुद्धा देतो आणि आपल्या बरोबर जेवतो. हे कधी देवाची जर आपण जवळीक साधली तर. आणि देवाची जवळीक कधी साधली जाते, केवळ भावाने, आणि त्या भावाच्या सामर्थ्याने हे जीवनामध्ये घडू शकतं. तुकोबरा इथं वर्णन करतात, तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा ज्ञानेश्वर मागुदे ज्ञानेश्वर